आज उद्यावरती दिवाळी आलेली आहे. पण राज्यातील बहुतांश शेतकरी बांधवांसमोर ही दिवाळी फार मोठं प्रश्नचिन्ह घेऊन येणार आहे. आपल्या इथलं खरीप पीक हातचं गेलेलं आहे आणि खूप साऱ्या शेतकरी बांधवांसाठी या वेळेसचा रास करण्याचा खर्च हा उत्पन्नापेक्षा जास्त असणार आहे. आणि खरं तर हीच आजच्या दिवशी महाराष्ट्रातील सर्वात मोठी ग्राउंड रिॲलिटी आहे आणि सर्वात मोठी न्यूजसुद्धा. सरकार दुष्काळ कधी जाहीर करणार याकडे सर्वांचं लक्ष लागून होतं. आणि दुर्दैवाने इथे सुद्धा राजकारण आडवं आलेलं आहे. महाराष्ट्रामधील 200हून अधिक तालुक्यांमध्ये रब्बीच्या पेरणीची शून्य शक्यता असताना फक्त 40 तालुक्यांमध्ये सरकारने दुष्काळ जाहीर केलाय, ज्याच्यामुळे शेतकरी बांधवांमध्ये रोष निर्माण झालेला आहे. आता हा रोष अजून वाढू नये याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये या दुष्काळी तालुक्यांमध्ये आणखी काही तालुक्यांचा समावेश होईल आणि निकषांमध्ये थोडंफार काहीतरी फेरफार करून तिथे थोडीफार फ्लेक्सिबिलिटी ठेवून अजून काही तालुके याच्यामध्ये ॲड केले जातील असं शासनाचं म्हणणं आहे. पण आकडा अजून जास्तीत जास्त किती वाढेल तर 5-25ने वाढेल आणि हे उघड आहे. त्याच्यामुळे दिवाळी आणि दिवाळं ॲट अ टाईम परत एकदा शेतकरी बांधवांच्या माथी असणार आहे. आज आपण सविस्तरमध्ये दुष्काळाचे निकष नेमके काय असतात हे समजून घेऊयात. यासोबतच यामागील राजकारणावरती सुद्धा प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करूयात. नमस्कार, मी अरुणराज जाधव. बोलबिडूवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो. सर्वाधिक लोकसंख्या आपल्या इथं ही शेतीमध्ये गुंतलेली आहे. यासोबतच सर्वाधिक रोजगार जो आहे तो सुद्धा इथेच उपलब्ध होतो. यासोबतच अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शेतीमध्ये अशी सुद्धा परिस्थिती आहे की जे काम दोघं जण करू शकतात तेच काम करण्यासाठी 4 जण गुंतलेले दिसून येतात आणि सर्वाधिक बेभरवशाचं क्षेत्र सुद्धा आजच्या दिवशी शेती हेच आहे. नको तिथे नको त्या प्रमाणामध्ये शासनाचा वाढलेला हस्तक्षेप, शासनावरती वाढलेलं अवलंबित्व, योग्य भाव नसणं आणि भाव असल्यावर उत्पन्न नसणं आणि सर्वाधिक असंघटित असलेली माणसं या शेतीसमोरील कायमच्या समस्या आहेत. या समस्या बसून सोडवूया अशी कधीही शासनाने भूमिका घेतली नाही आणि शेतकऱ्यांच्या नशिबाचा दुष्काळ जो आहे हा सुद्धा काही सुटलेला नाहीये. सरकारने दुष्काळ जाहीर करताना निवडलेले तालुके हे योगायोगाने सर्वाधिक जे आहेत ते सत्ताधारी आमदारांचे आहेत. म्हणजे 40 पैकी जवळपास 30 ते 35 तालुके हे सत्ताधाऱ्यांचे आहेत आणि त्यामुळेच इथे सुद्धा राजकारण केलं जाते अशी टीका होताना दिसतेय. आता बघा, दुष्काळाचे प्रकार आहेत या निकषांमध्ये सुद्धा. म्हणजे जे जाहीर केलेले तालुके आहेत दुष्काळग्रस्त, त्याच्यामध्ये गंभीर स्वरूपाचा दुष्काळ असणारे तालुके वेगळे आहेत आणि मध्यम स्वरूपाचा दुष्काळ असणारे तालुके वेगळे आहेत. आता जिथे गंभीर स्वरूपाचा दुष्काळ आहे त्याच्या तालुक्यांमध्ये नंदुरबार, चाळीसगाव, भोकरदन, जालना, बदनापूर, अंबड, मंठा, छत्रपती संभाजीनगर, सोयगाव, मालेगाव, सिन्नर, येवला, पुरंदर, सासवड, बारामती, वडवणी, धारूर, अंबाजोगाई, रेणापूर, वाशी, धाराशिव, लोहारा, बार्शी, माळशिरस आणि सांगोला या तालुक्यांचा समावेश होतो. तर मध्यम स्वरूपाचा दुष्काळ असणाऱ्या तालुक्यांमध्ये सिंदखेडा, बुलढाणा, लोणार, शिरूर, दौंड, इंदापूर, करमाळा, माढा, वाई, खंडाळा, हातकणंगले, गडहिंग्लज, शिराळा, कडेगाव, खानापूर आणि मिरज या तालुक्यांचा समावेश होतो. आता या तालुक्यांच्या बॉर्डरवरती असलेले जे गावं असतील किंवा आजूबाजूचे जे काही तालुके असतील ज्यांचं नाव या लिस्टमध्ये नाहीये, त्यांना त्यांच्या इथे दुष्काळ नाहीये हे ही लिस्ट आल्यानंतरच लक्षात आलेलं असणार आहे. कारण की शासन दरबारी निकष वेगळे असतात आणि ग्राउंड रिॲलिटी ही वेगळी असते. ग्राउंडवरती दुष्काळ आहे का? तर दुष्काळ आहे. रब्बी होण्याची शक्यता नाहीये. यासोबतच टँकर ऑलरेडी सुरू झालेले आहेत. जे बोरचं पाणी आहे त्यांनी ऑलरेडी तळ गाठलेलं आहे. तरी सुद्धा शासन दरबारी या ठिकाणी दुष्काळ नाहीये ही वस्तुस्थिती आहे. थोडक्यात काय, चीड येणार अशी ही एकूण परिस्थिती आहे आणि म्हणूनच सरकारने परत एकदा सर्वे करणार आहे असं सांगितलंय. फक्त हा सर्वे आता जो काही केला जाईल हा मंडलनिहाय केला जाणार आहे आणि 500हून अधिक मंडलांचा समावेश आता दुष्काळी भागामध्ये होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. फक्त आधी जे काही दुष्काळग्रस्त तालुके होते किंवा दुष्काळ जाहीर केलेले तालुके होते यांना केंद्र सरकारकडून मदत केली जाणार होती. पण येणाऱ्या काळामध्ये जिथे दुष्काळ जाहीर केला जाईल, जसं की मंडल जे असणार आहेत त्यांना राज्य सरकारद्वारे मदत केली जाणार आहे. आता ही जी मंडळं आहेत जी की निकषामध्ये बसत नाहीयेत, पण त्यांच्यासाठी निकष मात्र शिथिल केले जाणार आहेत.
आता हे निकष नेमके आहेत काय, जे वारंवार सरकारकडून सांगितलं जातं किंवा सरकारचे जे काही अधिकारी आहेत त्यांच्याकडून सांगितलं जातं? तर बघा, ऑगस्ट महिन्यामध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये 21 दिवसांपेक्षा अधिक दिवस पावसाने ओढ दिली, ज्याच्यामुळे पीक उत्पादनामध्ये जागेवरच 50% घट झाली आणि इथे दुष्काळाचा पहिला निकष लागू होतो. यासोबतच जून-जुलैमध्ये सरासरीच्या 50% पेक्षा जर का कमी पाऊस झाला, तर या ठिकाणी दुष्काळाचा पहिला ट्रिगर लागू होतो आणि संपूर्ण पावसाळ्यामध्ये सरासरीच्या 75% पेक्षा जर का कमी पाऊस झाला, तर दुष्काळ जाहीर करायला हवा आणि हा सेकंड ट्रिगर असतो. एकूण लागवडीच्या क्षेत्रामध्ये तुलनेमध्ये पेरणीचं प्रमाण हे 50% पेक्षा कमी असलं तरी सुद्धा दुष्काळ जाहीर केला जातो आणि दुष्काळ जाहीर करायच्या भागातील चाऱ्याची स्थिती, जमिनीवरील आणि जमिनीखालील पाण्याची एकूण परिस्थिती याच्यावरती सुद्धा खूप साऱ्या गोष्टी अवलंबून असतात. या निकषांचा जर का आपण एकत्रितपणे विचार केला, तर हे स्पष्ट दिसतंय की 40 पेक्षा जास्त तालुक्यांमध्ये दुष्काळ असणार आहे. संपूर्ण मराठवाडा घ्या किंवा पश्चिम महाराष्ट्र घ्या, या ठिकाणची परिस्थिती ही भयावह आहे आणि दिवसेंदिवस ती अ, एकूणच जी काही टँकर अर्थव्यवस्था आहे याच्यासाठी पूरक आहे. आता याच्यातील एक फॅक्ट जी आहे ती मनाला चटका लावणारी आहे. 2018 मध्ये ज्या निकषांवरती राज्य सरकारने दुष्काळ जाहीर केला होता, त्याच निकषांवरती अजूनही दुष्काळ जाहीर केला जातोय. म्हणजे वर्ष बदलले, परिस्थिती बदलली, पण दुष्काळाचे निकष काही बदललेले नाहीयेत आणि ब्रिटिश काळापासून हेच सुरू आहे असे या क्षेत्रातील अभ्यासक म्हणतात. आणि ह्या एकूण परिस्थितीच्या बाबतीत शब्दांचे खेळ तेवढे मांडले जातात. दुष्काळासाठी वापरले जाणारे शब्द जर का आपण पाहिले, तर आपल्याला लक्षात येईल की दुष्काळ, दुष्काळ सदृश्य परिस्थिती, अवर्षण, टंचाई असेच शब्द वापरले जातात. पण हे शब्द वापरू नये, सरसकट दुष्काळ हाच शब्द वापरला जावा, असे प्रामाणिक प्रयत्न कोणत्याच गव्हर्नमेंटने केलेले नाहीयेत. आता हे मान्य आहे की हे प्रत्येक शब्दाची व्याख्या वेगळी असेल, प्रत्येक शब्दाचा अर्थ वेगळा असेल, पण परिस्थिती समान असते हे सुद्धा नाकारून चालणार नाहीये. पावसाची झालेली नोंद याने ग्राउंड रिॲलिटी रिफ्लेक्ट होत नाही, हे सुद्धा कोणीही मान्य करत नाही, हे दुर्दैव आहे. आता जिथे सध्या दुष्काळ जाहीर केलेला आहे, तिथे जमीन महसुलामध्ये सूट दिली जाईल, पीक कर्जाचं पुनर्गठन केलं जाईल, यासोबतच जे काही शेतीसाठी घेतलेलं कर्ज आहे त्याच्या वसुली स्थगिती दिली जाईल, कृषी पंपाच्या चालू वीज बिलामध्ये जवळपास 33.5% सूट दिली जाईल, यासोबतच जे विद्यार्थी शाळेत जाणारे आहेत, कॉलेजला जाणारे विद्यार्थी आहेत, त्यांच्या परीक्षा शुल्कामध्ये सूट दिली जाईल, रोजगार हमी योजनेअंतर्गत कामाच्या निकषांमध्ये शिथिलता आणली जाईल, पिण्याचं पाणी पुरवण्यासाठी टँकर उपलब्ध करून दिले जातील आणि टंचाई जाहीर झालेल्या गावांमध्ये शेती पंपाची वीज जोडणी जी आहे ती खंडित केली जाणार नाही. इतकं सर्व हे या दुष्काळ जाहीर केलेल्या तालुक्यांसाठी असणार आहे. या सर्वांमुळे सरकार सरसकट दुष्काळ किंवा मदत जाहीर करत नाही, कारण की तिजोरीवरती भार पडतो असं म्हटलं जातं आणि याचमुळे कदाचित फक्त 40 तालुक्यांमध्येच दुष्काळ आहे असं सरकारला वाटत असावं. पण परिस्थिती कशी जरी असली, म्हणजे कितीही भयावह जरी असली आणि सरकार कोणतंही असलं तरी सुद्धा शेतकऱ्यांना मदत आणि दुष्काळ जाहीर करायला टाळाटाळच केली जाते, हा आजपर्यंतचा इतिहास आहे. दुष्काळाबाबतीचे काही निकष आहेत ते गाव पातळीवर जाऊन ठरवणं गरजेचं आहे. पाणी उपलब्ध असणं आणि पावसाचं पाणी उपलब्ध असणं या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत, हेही लक्षात घेणं गरजेचं आहे. दुष्काळ ठरवताना किंवा मदत जाहीर करताना ती शेतकऱ्याच्या दृष्टीनं प्रॅक्टिकल असणं सुद्धा गरजेचं आहे. फक्त सरकारच्या दृष्टीनं प्रॅक्टिकल असणं किंवा व्यावहारिक असणं गरजेचं नाही, तर शेतकऱ्याच्या दृष्टीनं सुद्धा प्रॅक्टिकल असणं गरजेचं आहे. हेक्टरी काही हजारांमध्ये मदत केली जाते, त्याच्यातून शेतकऱ्याचं काहीच भागत नाही, हे सुद्धा वेळोवेळी समोर आलेलं दिसून येते. अमृतकाल सुरू असताना शेतकरी स्वयंपूर्ण कसा होईल हे सुद्धा पाहणं आता अधिक गरजेचं आहे. आता बघा, ज्यावेळेस कोणत्याही आर्थिक आणीबाणी संदर्भात बोललं जातं, म्हणजे अर्थातच सामान्य माणसाच्या आयुष्याबद्दल, तर तेव्हा असं सांगितलं जातं की नोकरी करणाऱ्यानं 6 महिन्यांचा इमर्जन्सी फंड ठेवायला हवा. पण शेतकऱ्याकडे फंडच नाहीये, हे सुद्धा वास्तव या ठिकाणी नाकारून चालणार नाही. शेवटाकडे येताना एक फॅक्ट सांगतो. युनिफॉर्म सिव्हिल कोड जे की आपल्या घटनेच्या कलम 44 मध्ये दिलेलं आहे, तर या बाबतीत सरकार आग्रही आहे आणि बहुतांश जनता सुद्धा या बाबतीत आग्रही आहे. पण याच कलम 44च्या 2-3 अंक पुढे गेलं तर कलम 48 जे आहे ते आधुनिक शेती या संदर्भात आहे. पण दुर्दैवानं या बाबतीत कोणीही बोलायला तयार नाही, कारण की राजकारण्यांसाठी हा मुद्दा गैरसोयीचा आहे आणि अनपॉप्युलर सुद्धा आहे आणि अशीच टीका वारंवार होताना दिसते.
आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं जर का तुम्हाला पटली असेल, खाली कमेंट बॉक्समध्ये सांगायला हरकत नाही. यासोबतच ज्या प्रेक्षकांचा तालुका या दुष्काळाच्या सूचीमध्ये नाहीये, त्याने सुद्धा तिथे एक्झॅक्ट काय परिस्थिती आहे, हेही खाली कमेंट बॉक्समध्ये सांगायला काही हरकत नाही. तोपर्यंत आम्हा सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तेवढं विसरू नका. धन्यवाद.